यांना तर तुम्ही नक्कीच ओळखत असाल. तुम्हाला माहितीये का की त्यांना किंग ऑफ गुड टाइम्स का म्हटलं जातं? ही आहे किंगफिशरची किंग ऑफ गुड टाइम्स ब्लूप्रिंट. चला डिकोड करूया. रूल नंबर 1, जर प्रॉडक्ट दाखवता येत नाही तर त्याची दुनिया दाखवा. किंगफिशरने उभारलं एक सरगेट एम्पायर. त्यांचं मिनरल वॉटर प्रत्येक दुकानात ठेवलं गेलं. पण खरं मास्टर स्ट्रोक काय? द किंगफिशर कॅलेंडर हा एक ऍस्पिरेशनल ऍसेट होता, ज्याने ब्रँडला ग्लॅमर आणि लक्झरीशी जोडून टाकलं. त्यांचा अल्टिमेट सरगेट किंगफिशर एअरलाइन्स गुड टाइम्सचं उडणारं वचन होतं. नेक्स्ट, किंगफिशर गेला तिथे जिथे तुम्ही आधीपासूनच फन करत होता. म्युझिक फेस्टिवल्स, फॅशन वीक्स, स्पोर्ट्स मध्ये RCB आणि F1 रेसिंग. फक्त स्पॉन्सर नव्हते तर होस्ट बनले. तुमच्या प्रत्येक चांगल्या आठवणीच्या बॅकग्राऊंड मध्ये किंगफिशर असावं. फायनली मी तुम्हाला दिलं असं काही जे तुम्ही कधीच विसरू शकत नाही. द किंग ऑफ गुड टाइम्स टॅगलाईन आणि उलाला जिंगल एक ऑडिटरी आयकॉन बनलं. पॅव्लोवियन ट्रिगर फॉर फन आणि फ्रेंडशिप. तर किंगफिशरचं खरं जीनियस हे आहे, मी बियर विकली नाही, त्यांनी एक कल्चर विकला. आणि बियर त्या कल्चरची फक्त एंट्री तिकीट होती. म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही इंडियाचे किंग ऑफ गुड टाइम्स आहेत. आता तुम्ही सांगा, त्याच्याशी किंगफिशरची एखादी आठवण जोडलेली आहे? कमेंट्स मध्ये तुमची स्टोरी शेअर करा.